बघितलं, मी आता नथ घालत होती माझ्या नाकामध्ये आणि असं म्हणतात ना, तुमच्या नाकामध्ये नथ म्हणजे तुमच्या चेहऱ्याला सुंदरता देते. तशाच प्रकारे आपण मंदिरांमध्ये जातो. देवींना जेव्हा बघतो, जसं कोल्हापूरला तुम्ही तुळजापूरला जाता, देवीच्या नाकांमध्ये मोठी मोठी नथ असते. तर मग आता नथ आपल्याला काय सांगतं? मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आणि प्रयत्न करते की जसं प्रॅक्टिकली आपण कोणत्याही गोष्टीचा विचार करतो की आपण मेहनत करत आहे, सर्व काही करत आहे, पण आपल्याला रिझल्ट मिळत नाही. मग त्यावेळेस आपण ईश्वराकडे जातो आणि ईश्वर मार्ग दाखवतो, है की नाही? ईश्वर मार्ग दाखवतो, त्या मार्गावरती आपण चालतो. तर बघा, आता नथचं काय महत्व आहे, आपण नथ का घालावी आणि नथ का आपल्याला अर्पण करायची आहे? जर तुमच्या जीवनामध्ये तुमचं म्हणतात ना, तुमचा अपमान झालेला आहे, तुमच्यासोबत खूप वाईट झालेलं आहे, आपण म्हणतो ना आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला की तू माझं नाक खाली केलं, माझं नाक कापलं आहे, तुझ्यामुळे मला समाजात कुठेच राहायला दर्जा मिळाला नाही. तुमच्या फॅमिली मॅटर असो, कोणतंही मॅटर असो, जर तुम्हाला वाटते की माझी रिस्पेक्ट पूर्ण गेलेली आहे, मुलगा मुलगी कोणीही, तर एक नथ घ्यायची, चांदीची घ्यायची. सोन्याची आपल्यामुळे नाही शक्य आहे, चांदीची नथ घ्या, या तुम्ही साधी पण घेऊ शकता, त्या आपल्या परीने आहे. नथ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे मंगळवार दिवशी. कोणतंही देवीचं मंदिर असो, तिथे नथ अर्पण करताना आपल्याला म्हणायचं आहे की माझी गेलेली इज्जत मला ती वापस दे, मला तो दर्जा दे, माझ्यामध्ये गजकेसरी योग येऊ दे आणि माझं सगळं चांगलं कर. म्हणजे लोक आपल्याला उठवतील, वर करतील. लोक खाली पाडतात ना आपल्याला, तेच लोक आपल्याला वर जातील. म्हणून तुम्ही नथ अर्पण करा, तुमची गेलेला मान सन्मान तुम्हाला मिळेल.